नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा तुम्हाला अपील की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला अपडेट्स मिळतील. अजूनही पुण्यामध्ये श्री जयंत पाटील यांची म्हणजे शरद पवार गटाची प्रेस कॉन्फरन्स संपलेली नाहीये, पण लगोलग आपण ह्या यादीचं विश्लेषण करतोय, कारण ही यादी फार महत्वाची होती. हा असा पक्ष होता की ज्या पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नगाला नग कुठून आणायचे. आणि सकाळी मी अमोल बिटकर यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी जवळपास 16 जणांची नावं मला सांगितली की ज्यांना शरद पवार यांनी आपल्याकडे घेतलं आहे आणि त्यांना उमेदवारीचं आश्वासन दिलंय. त्यातली या यादीमध्ये किती नावं आहेत आणि या यादीचं वैशिष्ट्य काय, हा एक मुद्दा. दुसरा, आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं यादी जाहीर केल्यामुळं आता दबाव वाढलाय तो काँग्रेसवरती. राष्ट्रीय पक्ष असून सुद्धा काँग्रेसला आपले उमेदवार जाहीर करता येत नाहीत, हे त्यांच्यासाठी काही चांगलं नाहीये. त्यांना ना जागा वाटपाचा तिढा सोडवता येतोय, ना त्यांना आपली यादी जाहीर करता येते आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे दोन्ही पक्षानं, दोन प्रादेशिक पक्षांना आपली यादी जाहीर करून काँग्रेसवरचा दबाव. या यादीमध्ये काका विरुद्ध पुतण्या ही जी बारामतीची इंटरेस्टिंग लढाई आहे ती होताना दिसेल, कारण युगेंद्र पवार जे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता ही लढत अटळ आहे. म्हणजे अजित पवार यांची कितीही इच्छा नसली तरी आता कुटुंबामध्येच पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. महबूब शेख यांना दिलेली उमेदवारी, तेच ते महबूब शेख आहेत की जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा त्यांच्यावरती बरेच आरोप करण्यात आले होते. आणि महबूब शेख हेच असे पहिले व्यक्ती होते की जेव्हा शरद पवारांनी आपण राजीनामा देतो असं म्हटलं, त्यानंतर जो काही प्रकार तिथे घडला, जे अनेक लोक रडले, त्याच्यामध्ये महबूब शेख यांनी फार सक्रिय भूमिका बजावली होती. महबूब शेख हे असे व्यक्ती आहेत की ज्यांच्याबद्दल आत्ता जे पक्ष सोडून गेलेले आहेत आणि अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये आहेत, त्यांना भले मोठे आक्षेप आहेत, पण अशा महबूब शेख यांना सुद्धा बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथून संधी देण्यात आलेली आहे. आपण हे सगळं एकदा यादीचे तपशीलवार सगळे संदर्भ बघत गेलो की मग आपल्याला ह्या यादीचं वैशिष्ट्य लक्षात येईल. ऑब्व्हियसली जयंत पाटील जे स्वतः प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचंच नाव या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. आणि जयंत पाटील हे इस्लामपूरमधून निवडणूक लढतायत. श्री अनिल देशमुख हे काटोलमधून निवडणूक लढतायत. आज मी सकाळी काटोलमधून आलो. काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्यासाठी लढाई सोपी नाहीये. भलेही त्यांच्यावरचे जे आरोप होते 100 कोटी वगैरे, त्याबद्दल लोकांना असं वाटतं की ते आरोप काही पुढे कुणी सिद्ध नाही करू शकलं, पण त्यांच्या विरोधातली जी अँटी इन्कम्बन्सी मला एक स्थानिक आमदार म्हणून दिसली ती आहे. अनिल देशमुख काटोल, राजेश टोपे घनसावंगी हा तोच मतदारसंघ आहे जो जालना जिल्ह्यातला मतदारसंघ आहे. राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री पदाच्या काळात फार चांगलं काम केलं असं म्हणतात आणि त्या राजेश टोपे यांना तिथे संधी मिळणारच होती. ज्या काही चर्चा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्तानं सुरू असतात त्यात अधूनमधून राजेश टोपे यांचं नाव येतं. पण असो, राजेश टोपे घनसावंगीत नाहीत. बाळासाहेब पाटील कराड उत्तरमधनं आहेत आणि कराड उत्तरमधनं बाळासाहेब पाटील असणारच होते. जितेंद्र आव्हाड कळवा मुंब्र्यात नाहीत. बरं, कळवा मुंब्र्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या उमेदवारी अर्ज भरत असताना श्री शरद पवार यांची उपस्थिती असणं हे अनेक अर्थांनी मला महत्वाचं वाटतं. एकतर ज्या पद्धतीची वक्तव्य श्री जितेंद्र आव्हाड करतात त्यातनं एक प्रकारचं अपीजमेंट पॉलिटिक्स आहे आणि त्यातल्या त्यात मायनॉरिटी कम्युनिटी आपल्याबरोबर राहावी आणि आपल्याच कॉन्स्टिट्युन्सीला ते सतत ऍड्रेस करत राहतात. अशा वेळेला त्यांच्यासोबत अशा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेला शरद पवारांची उपस्थिती ही फार बोलकी आहे. आणि त्यांनी फॉर्म भरल्यानंतर आता ही यादी घोषित झाली. शशिकांत शिंदे ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढलेली आहे त्यांना साताऱ्यातल्या कोरेगावमधनं उमेदवारी दिलेली आहे. जयप्रकाश दांडेगावकर जे राज्य सहकार संघाचे अध्यक्ष होते, साखर संघाचे अध्यक्ष होते, त्यांना हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथून तिकीट दिलेलं आहे. गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीणमधनं, गुलाबराव देवकर हे मधल्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये जो घरकुल घोटाळा गाजला त्यातले एक आरोपी होते. पण ठीक आहे, ते मंत्री पण राहिलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातलं एक महत्वाचं नाव आहे, त्यांना जळगाव ग्रामीणमधनं संधी दिली आहे. पहिलं नाव की जे नाव इतर पक्षातनं आले आणि त्यांना उमेदवारी दिली ते आहे हर्षवर्धन पाटील यांचं. हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर इथून तिकीट दिले. हर्षवर्धन पाटील, प्रशांत जे सोनाई दूध संघवाले आहेत ते, आणि आता तिथे भरणे, अशी ही तिहेरी लढत होईल. आणि त्या लढतीमध्ये 2 मराठा उमेदवार विरुद्ध 1 धनगर उमेदवार अशा पद्धतीची ती लढत असणार आहे. पण इथे हर्षवर्धन पाटील यांच्यावरती शरद पवार यांनी विश्वास दाखवला
आणि जी प्रशांत जगदाळे यांना संधी मिळणार होती ती काही मिळालेली नाहीये. प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे जवळचे नातलग आहेत आणि त्यामुळे त्यांना संधी मिळालेली आहे. प्राजक्त तनपुरे हे माजी राज्यमंत्री आहेत, ऊर्जा राज्यमंत्री. त्यांचा स्वतःचा तिथे साखर कारखाना होता आहे. त्यांना नगर जिल्ह्यातनं राहुरीचं तिकीट मिळालंय. अशोकराव पवार मला ते जाहीर पण बोललेले. श्री अजित पवार यांनी खूप प्रयत्न केला की अशोक पवार हे आपल्याकडे यावेत. मग असं म्हटलं जातं की त्यांच्या साखर कारखाना, त्यांच्या सहकारी संस्थांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं सहकारी बँकेकडनं जो कर्ज पुरवठा होतो तिथपासून ते अनेक गोष्टींमध्ये अशोक पवार यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. परंतु अशोक पवार हे शरद पवार यांच्याबरोबर राहिले आणि आता त्यांना शरद पवार यांच्याकडनं तिकीट मिळालेलं आहे. मानसिंगराव नाईक शिराळ्यातनं त्यांना तिकीट मिळणारच होतं. सुनील भुसारांना तिकीट मिळणारच होतं. बघा, रोहित पवार यांचा ह्या यादीमध्ये क्रमांक कितवा आहे. जवळपास 15-16 नावानंतर श्री रोहित पवार यांचं नाव आलं. अर्थात ते तरुण आहेत, दुसरीच त्यांची टर्म असणार आहे कर्जत जामखेडमध्ये. परंतु मेसेजिंगचा भाग कसा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये अजून एक जो सुप्त संघर्ष आहे, त्या सुप्त संघर्षाची एक किनार ही रोहित पवार आणि रोहित पाटील अशी आहे, ज्यांना सांगली जिल्ह्यातलं राजकारण माहिती आहे. आज रोहित पाटलाचा अर्ज भरण्यासाठी रोहित पवार यांची उपस्थिती ही अनेक अर्थांनी महत्वाची आहे. ज्या रोहित पाटलांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार, ज्यांनी आत्ताच लोकसभेची निवडणूक लढलेली होती, त्यांनी पूर्ण मोर्चे बांधणी केलेली आहे. तर ती लढत पण इंटरेस्टिंग असणार आहे. विनायकराव पाटील अहमदपूर, तिथे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील हे आमदार आहेत, जे अजित पवार गटाचे, त्यांना तिकीट घोषित झाले. गणेश हाके जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांनी आजच बैठक घेतली आणि ते अपक्ष लढणार आहेत असं दिसतंय. त्यामुळे लाईकली सो अहमदपूरमध्ये पण तिहेरी लढत होईल. विनायकराव पाटील हे माजी आमदार आहेत. अहमदपूर मतदारसंघामध्ये कधीही आलटून पालटून अशा पद्धतीनं तिथे उमेदवार निवडून येत असतात. दुसरं नाव आहे की ज्यांना आत्ता पक्षामध्ये घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकीट दिलं आहे, ते आहेत राजेंद्र शिंगणे. सिंदखेड राजा, बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजातनं राजेंद्र शिंगणे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार असतील. आणि त्याच्यानंतर सुधाकरराव भालेराव हे तिसरं नाव आहे, जे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आहेत. ते त्यांच्या एससी सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी नुकताच तुतारी हातात घेतली आणि शरद पवार गटात प्रवेश केला. तिथे संजय बनसोडे विद्यमान मंत्री यांच्या विरोधामध्ये सुधाकर भालेराव अशी लढत असणार आहे. ती इंटरेस्टिंग लढत असणार आहे. त्याच्यानंतर आहेत चंद्रकांत दानवे भोकरदान इथून, ते पण नाव इंटरेस्टिंग आहे. किनवटमधून प्रदीप नायक आहेत. विजय भांबळे हे जिंतूरमधनं निवडणूक लढतच असतात. तिथे आता मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात त्यांची लढत असणार आहे. केजमधून पृथ्वीराज साठे यांनी पण पूर्वी निवडणूक लढलेली आहे. बेलापूरमधून संदीप नाईक हे तिसरं नाव की ज्यांना आत्ताच पक्षामध्ये घेतलं आणि त्यांना लगोलग तिकीट दिलं. बघा किती गंमत आहे. मगाशी मी जे विचार करत होतो की महाराष्ट्राच्या राजकारणात कसं चाललंय, की आता नाईक कुटुंबातल्या एक सदस्य भाजपकडनं उमेदवार, दुसरा सदस्य हा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवार. त्यांच्या कुटुंबातल्या मंडळींनी नेमका प्रचार कोणाचा करायचा, कमळाचा प्रचार करायचा का राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीचा प्रचार करायचा. पण इंटरेस्टिंग आहे, नवी मुंबईमध्ये नाईक घराण्याचं जे वर्चस्व आहे आता हेच भुजबळांच्या कुटुंबात होणार आहे. त्याच्यानंतर आहेत पुढचं नाव वडगाव शहरीतनं बापूसाहेब पठारे, तेही आता चौथं नाव आहे. बापूसाहेब पठारे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्यांनी तुतारी हातात घेतली आणि त्यांना तिकीट जाहीर झालेलं आहे. दिलीप खोडपे जामनेरमधून, रोहिणी खडसे या वडिलांनी जेव्हा भाजपमध्ये जाण्याची भूमिका सुतोवाच केला, अजून गेलेलं नाही कारण त्यांना काही घेत नाहीत भाजपमध्ये, त्यांना वरिष्ठांचा पाठिंबा आहे. पण स्थानिक भाजपचे जे नेतृत्व आहे ते नेतृत्व काही त्यांना पक्षामध्ये येऊ देत नाही असं दिसतंय. एकनाथ खडसेबद्दल बोलतोय मी. आणि रोहिणी खडसे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिल्या, तर त्यांना आता मुक्ताईनगरमधून तिकीट दिलेलं आहे. तिथे इंटरेस्टिंग लढत असणार आहे मुक्ताईनगरमध्ये. सम्राट डोंगरदेवे मूर्तिजापूरमधून, तिरोड्यातनं रविकांत बोपछे, अहेरीतनं भाग्यश्री आत्राम, हे आत्राम कुटुंबातलं जे बंड झालंय त्यातनं भाग्यश्री यांना संधी मिळालेली आहे, त्याही नौक्या आहेत. बबलू चौधरी बदनापूरमधून, सुभाष पवार मुरबाडमधून, राखी जाधव घाटकोपर पूर्वमधून, देवदत्त निकम आंबेगावमधून. देवदत्त निकम हे आता वळसे पाटील यांच्या विरोधातले उमेदवार असतील. तीही लढत इंटरेस्टिंग असणार आहे. देवदत्त निकम यांचा दांडगा जनसंपर्क विरुद्ध विद्यमान मंत्री की जे 30 वर्षापासून राजकारणात आहे, ज्यांच्याकडे जिल्हा बँक आहे, ज्यांच्याकडे साखर कारखाना आहे, ज्यांच्याकडे मंत्रीपद आहे, अशा दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधामध्ये देवदत्त निकम ही लढत असणार आहे. युगेंद्र पवार बारामतीतून,
कोपरगावमधून संदीप वरपे असणार आहेत, शेवगावमधून प्रताप ढाकणे असणार आहेत, बबलू चौधरी बदनापूरमधून असतील, भाग्यश्री आत्रा माहेरीमधून, सुभाष पवार मुरबाडमधून, कोपरगावमधून, प्रताप ढाकणे शेवगावमधून, राणी लंके पारनेरमधून. आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण बघा, निलेश लंके हे खासदार झाले, त्यांनी विखेंचा पराभव केला. आता ती जागा रिक्त झाली, त्यानंतर कार्यकर्त्याला संधी मिळायला हवी. जे इतर पक्षामध्ये होतं तेच शरद पवार यांच्या पक्षात पण झालंय. विनेबिलिटी हाच भाग बघितला गेलाय आणि राणी लंके, ज्यांना की राजकारणाचा तसा थेट अनुभव नाहीये, त्या सक्रिय आहेत, त्यांना संधी मिळाली. आष्टीबद्दल मी बोललो, महबूब शेख यांना संधी मिळाली आहे. करमाळ्यातनं नारायण पाटील हे पूर्वीच्या उबाटा गटाचे उमेदवार होते. नारायण पाटील हे धनगर समाजाचे नेते आहेत, त्यांना शरद पवार यांनी तिकीट दिलेलं आहे. महेश कोटे हे कायम तीन चार पक्षात ते होते, आता पुन्हा ते शरद पवार गटाकडे आले होते. तेही सोलापूर शहर उत्तरमधून उमेदवार आहेत, म्हणजे सोलापूर शहरची जागा ही आता काँग्रेस पक्षाकडनं महेश कोटे यांच्याकडे दिली आहे. चिपळूणमधून प्रशांत यादव आहेत. समरजित सिंग घाटगे हे आणखीन एक नाव आहे की ज्यांनी नुकतीच तुतारी हातात घेतली आणि त्यांना संधी मिळालेली आहे. रोहित आर पाटील तासगाव कवठे महांकाळ, जिथे त्यांच्या मातोश्री ह्या आमदार होत्या. आणि मग शेवटचं नाव जे घोषित केलं प्रशांत जगताप यांचं, हडपसर पुण्यातल्या काही जागा, पर्वतीची जी जागा आहे, अशा 2-3 जागेवरती अजूनही उमेदवार घोषित केलेले नाहीत. ते मुद्दा म्हणून केलेले नाहीत. बघा, प्रत्येक राजकीय पक्ष हा दुसऱ्या पक्षाची कशी यादी येते, तिथे उमेदवार कोण असणार आहे, या सगळ्यांचा अंदाज घेऊन त्या धोरणाप्रमाणे आपल्या उमेदवारी घोषित करतोय. अजित पवार यांनी उमेदवार आपली यादी घोषित केली, त्या पाठोपाठ शरद पवार यांनी घोषित केली. मगाशी आम्ही एक यादी बघितली की शिवसेना विरुद्ध शिवसेना किती मतदारसंघात आहे. जवळपास 26 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना. तुम्ही यातली यादी काढून बघा, मी खात्रीनं सांगतो की किमान 50 विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत असणार, कारण यांचं बळच ते आहे. ज्या ठिकाणातनं हा पक्ष फुटला त्या ठिकाणी हा पर्याय दिला गेलेला आहे आणि फारच कमी जागा असतील की जिथे राष्ट्रवादी काँग्रेसनं फार आग्रह केला. आता जर राष्ट्रवादी काँग्रेसला 85 जागा मिळत असतील, तो एका अर्थाने बोनस आहे आणि त्या बोनसला फ्रुटफुल करण्याची क्षमता श्री शरद पवार यांच्यामध्ये जरूर आहे. त्यामुळे ह्या यादीचं नीट आम्ही विश्लेषण केलंय. कितीतरी नवे लोक आहेत की ज्यांनी आता तुतारी हातात घेतली, कितीतरी लोक असे आहेत की जे भाजपमधनं आलेले आहेत, कितीतरी लोक असे आहेत की ज्यांनी ऐन वेळेला निर्णय बदलला आणि भाजप सोडून किंवा अजित पवारांची साथ सोडून ते शरद पवार यांच्याकडे आले. एकच महत्वाची गोष्ट सगळ्याच राजकीय पक्षाचा स्थायी भाव झालाय आणि ती गोष्ट म्हणजे विनेबिलिटी. कोण उमेदवार आहे, तो कसा जिंकेल, त्याच्याच कुटुंबात पूर्वी पद आहेत का वगैरे, याला आता काही अर्थ राहिलेला नाही आणि हे कुठल्याही पक्षासाठी लागू होतं. त्यामुळे प्रत्येक येणारी लिस्ट ही आम्ही त्याची विश्लेषण करत आहोत आणि ते महत्वाचं आहे, कारण महाराष्ट्रानं समजून घ्यायला हवं. यावेळेला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात, मी गेली जे काही 25-30 वर्ष पत्रकारितेत आहे, त्या इतिहासात पहिल्यांदा बंडखोरांची संख्या आणि कदाचित ईव्हीएमची संख्या पण तुम्हाला वाढताना दिसेल अनेक मतदारसंघामध्ये. थांबूया आपण इथे. पुन्हा एकदा सांगतो, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. एनडीटीव्ही तुम्हाला सगळीकडे दिसेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे काही महत्वाचे मुद्दे असतील तर ते जरूर टॅग करा आणि काही सूचना असतील तर त्याचं सुद्धा स्वागत आहे. थांबूया, आपला प्रवास थांबणार नाही. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडतात. फक्त 20 दिवस राहिले निवडणुकीला.